पाहिना श्रीमुख
नित्य नित्य हरि हरि नित्य नित्य हरि साथ करतील किरणजी महाराज गोसावी, जगदीशजी महाराज लातील.
निग्रह देहासी दंडन न होय निग्रह देहासी दंडन न भजे भूकता न सहावली तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा नाही विटाळले काया वाचा मन संकल्पाने भिन्न आशीची या तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा तुका म्हणे भव सागरी उतार तरावया आधार इच्छितसे तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी आद्यत्रय जननी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी न होय निग्रह देहासी दंडन नवजे भूकता न सावली तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे हा भवसागर तरुण जाण्याकरता तुझ्या आधाराची गरज आहे आणि तो आधार या देहानं आम्हाला सहकार्य करावं. तो सहकार्य करेल, पण तू कृपा केली तर त्या आधाराची कृपा आमच्यावरती कर. अशी करुणा भाकणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन मला आपल्या समोर मांडायचं आहे. मिळालेली कीर्तन सेवा, उपस्थित
श्रोतृवर्ग कुठल्या निमित्तानं या मंडपामध्ये आलेला आहे याची सगळ्यांना जाणीव आहे. थोडा समोरचा आवाज वाढा मॉनिटरचा. कैलासवासी कौसाबाई विठोबा शिरसाट यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकी यांनी आयोजित केलेला हा सोहळा आहे. कुंडवासी कौसाबाईंनी अत्यंत कष्टाने जे कुटुंब उभं केलं त्या कुटुंबामध्ये 5 सुपुत्र अनुक्रमे श्री गोविंदराव विठोबा शिरसाट, श्री अशोक विठोबा शिरसाट, श्री बाजीराव विठोबा शिरसाट, श्री सुभाष विठोबा शिरसाट, श्री नामदेव विठोबा शिरसाट आणि त्यांच्या 2 कन्या सौ शकुंतला निवृत्ती सकाळे, सौ सरला दत्तात्रय बाहुले. अर्थात शिरसाट, सकाळे आणि बाहुले परिवाराच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि सगळ्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्नतेच्या दिशेला जातोय. मी पहिल्यांदा कौसाजींच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. कारण 5 भावांचं कुटुंब, 2 मुली, इतका मोठा परिवार सुसंस्कारित करणं, त्या कुटुंबाला योग्य दशा दिशा दाखवणं, वारकरी संप्रदायाची मूल्य त्यांच्यामध्ये रुजवणं, या कठीण गोष्टीला सुद्धा त्यांनी सहज जीवनामध्ये निभावलं आणि सुसंस्कारित परिवार घडवून वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता तत्पर असा परिवार या अंबड परिसरामध्ये, या नाशिक शहरामध्ये त्यांनी प्रस्थापित केला. तालुक्यामध्ये, परिवारामध्ये, परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये चांगलं नाव जोपासलेला हा शिरसाट परिवार जरा उदयाला येत असेल तर त्याला कारण आपले पूर्वज आहेत, ती माऊली आहे. म्हणून आजींबद्दलची जितकी कृतज्ञता या परिवाराने व्यक्त करावी तितकी थोडी आहे. आणि परिवाराला, आईसाहेबांना साजेसा सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला. आजच्या या कार्यक्रमासाठी भजन वैभवातली सगळी दिग्गज मंडळी उपस्थित आहे. या परिवारासमवेत ज्यांचा मांसवंशातला संबंध आहे, एक वेगळं नातंसुद्धा यांच्याशी जोडल्या गेलेलं आहे, अशी सगळीच मंडळी आज या भजन साथीला उपस्थित आहे. आणि त्यामध्ये विशेषतः उपस्थित असलेले भजन सम्राट श्रद्धेय, ज्यांना देवकर फडाचा वारकरी परंपरेच्या चालीचा उत्तम पुरस्कार गतवर्षी संपन्न झाला. आपल्या परिसरातलं एक अद्वितीय रत्न श्रद्धेय भजन सम्राट रोहिदासजी महाराज मते, महाराजांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या साथीला त्यांचे शिष्य आदरणीय हरिभक्तपरायण बंधू भास्कर महाराज, आदरणीय सगळीच महाराज मंडळी, श्रद्धेय जेवढी महाराज मंडळी उपस्थित आहे त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आमचे माऊली उपस्थित आहे, आमच्या महाराजांचे मामसासरे बंडो, आमच्या वहिनींच्या मामाचं नाव सोडणं बरं नाही का, बंडोपंत बाबा आहेत. मृदंग साथीला माझे बंधू, या जिल्ह्यातला, या परिसरातला, पखवाजातला राजा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो अशा आदरणीय श्रद्धेय किरणजी महाराज गोसावी, उजव्या हाताला हरिभक्तपरायण जगदीश महाराज, आदरणीय महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. उपस्थित श्रोते, सज्जन मायबाप, आमची सगळी मित्रमंडळी, आदरणीय सुदर्शन दादा, गौरव दादा, आमची माऊली, या सगळ्यांप्रती अत्यंत जीवाभावाची, प्रेमाची भावना समर्पित करून संकल्पित वेळेत ही कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल नवोय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य करियाळवन, माझा अभिमान असू द्यावा. तुम्ही आणि मी ज्या लोकामध्ये जीवन जगतोय त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. हा मरणाऱ्यांचा लोक आहे. इथं तीच माणसं जन्माला येतात जे आज ना उद्या मरणार आहे, थांबणार आहे. या लोकाचं नावच आहे मरते लोक. हा मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू ही जीवनातली अटळ घटना आहे, तिला सामोरं जायचंय. पण तिला सामोरं जायच्या अगोदर जीवनातलं जे सत्कर्म आहे, प्रभुनिष्ठ जीवन बनवण्याचं जे कर्तव्य परमेश्वरानं जीवन दान देते वेळी आपल्याकडे दिलेलं आहे, ते पूर्ण करण्याची मानसिकता प्रत्येक जीवाकडे असते. लक्षात ठेवा, मानवी जीवनाकडे प्रत्येकाला असं वाटतं ईश्वराची कृपा आपल्यावर व्हावी, पण बऱ्याचदा
इच्छा होऊन सुद्धा ती कृपा होत नाही, त्याचं कारण त्याला आळसरा देहच बनतो. हा माणसाला परमार्थिक साधना करू देत नाही, तो अडचणी निर्माण करतो. तुमच्या माझ्या जीवनात करेल यात नवल काय. तुकोबाऱ्यांना सुद्धा त्यांना अडचण निर्माण केली. महाराज म्हणतात देवा न होय, आमच्याकडून होत नाही. याचा अर्थ आम्ही करत नाही असं नाही. न होय म्हणजे करून पाहिलेलं आहे पण होत नाही, हा सहकार्य करत नाही. त्या सहकार्याकरता तू आमच्यावर कृपा कर. जीवन सुखी बनवावं अशी आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या जर तुमची माझी संकल्पना असेल तर हा ताब्यात असला पाहिजे. शांततेच्या काळामध्ये याचे कष्ट वाचवले आणि याची संग्रहात शक्ती गोळा केली, इंद्रियाचा निग्रह करून, की ती शक्ती आपल्याला पुढं अडचणीला कामाला येत असते. तरुण वयामध्ये ज्या तरुणानं आपल्या शक्तीचा संग्रह केला त्याला त्याचं आयुष्य आनंदात काढता येतो. पण ज्या लोकांनी या शरीराचा केवळ एक मशीन म्हणून वापर केला, सकाळ झाली की संध्याकाळ, संध्याकाळ झाली की पुन्हा सकाळ, बरं ते प्रवासात बसू न बसू तरी घ्यायची, अतिवापर याचा केला की मग ते आपल्याला त्रास द्यायला लागतं, ती पोखरायला लागतं आतून, ते दिसत नाही. पण एकदा तो खोका तयार झाला तो निकामी होऊन जातो. ज्या लोकांनी आपल्या शरीराचा अमाप वापर केला त्यांना बघा, त्यांचं उत्तरार्ध 50च्या वरती गेलं की त्यांचं शरीर काम देत नाही. का समजावं, अतिवापर झालेला आहे शरीराचा. वापरायला दिलं म्हणून किती त्याचा निग्रह झाला पाहिजे. शक्तीचा संग्रह जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तो करता आला पाहिजे. आता एक GR पारित होतोय काही दिवसामध्ये असं माझ्या वाचण्यात आहे की शारीरिक संग्रह म्हणजे शरीर वाचवणं काळाची गरज किती आहे हे शिकवण्याचा एक अभ्यासक्रम आपल्या पाठशाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये, स्कूलमध्ये आता येतोय काही दिवसात. काही सामाजिक मूल्य तर आजही शिक्षणामध्ये आहेत. शारीरिक शौच शिक्षणामध्ये, शरीर स्वच्छ कसं करावं, शरीराची निगा कशी राखावी हे तर आहेत. पण शरीराची काळजी कशी घ्यावी, डोळ्याचा निग्रह करावा लागेल, कान वाचवावे लागतील, मन वाचवावं लागेल, त्वचा वाचवावी लागेल, जीभ वाचवावी लागेल, दात वाचवावे लागतील. जेवढी इंद्रिय परमेश्वराने आपल्याला दिली त्या सकल इंद्रियाचा, नवे नवे मनःषष्ठानी इंद्रियांनी त्या इंद्रियाचा आपल्याला निग्रह करावाच लागेल. त्याशिवाय जीवन सुखी बनत नाही. तुकोबारे म्हटले मी करून पाहतो पण होत नाही. निग्रहामध्ये ताकद किती असते असं जर तुम्हाला पाहायचं झालं तर त्याच्याकडे महाभारतामध्ये अनेक उदाहरण आहेत. पण एक प्रसिद्ध उदाहरण आहे. दुर्योधनाला असं वाटत होतं की पांडवांना मी संपवावं, पण त्याही अगोदर त्याला असं वाटलं पांडव मी संपवायच्या अगोदर पांडवांकडून मी संपू नये याकरता मी काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्यावर आपण वार करू, त्याला मारू, त्यापेक्षा त्याला वार करताना प्रतिवार जर त्यानं केला तर आपल्या शरीराला धक्का पोचता कामा नाही. म्हणून आपण आपलं शरीर वज्रदेही बनवू. त्यानं त्याच्या शरीराचं वज्रदेहाचं स्वप्न पाहिलं. अनेकांना विचारलं दुर्योधनाने, मला वज्रदेही कसं बनता येईल, वज्रदेही कसं बनता येईल, वज्रदेही कसं बनता येईल. पण त्याला एका विद्वानाने सल्ला सांगितला, तुला जर वज्रदेही बनायचं असेल तू हा सल्ला इकडे तिकडे विचारत बसू नको. या जगामध्ये तुला सल्ला सांगण्याजोगा एकच माणूस आहे. कोण? धर्मराजा. तू त्याच्याकडे जा आणि त्याला म्हण मला वज्रदेही बनायचंय. दुर्योधन म्हणे पण तो सांगेल का? इथे एखाद्याची मिरची चांगली असली त्याला विचारलं तुमची मिरची लय जोरदार आहे राजू, काय फवारतो तुम्ही, तो ते बी नीट सांगत नाही. त्याला वाटते यायला बी होईल. आमचा एक पांढरे पुलावर एक मित्र आहे, तो भेळ बनवतो. गुरुजी पुलावर तिकडे सगळे भेळचेच दुकान आहे. सुकी भेळ, घरी बनवलेले शेव, घरी बनवलेला चिवडा, घरी बनवलेली ती तिखट बुंदी, त्याच्यावर लिंबू, कांदा, टोमॅटो काय असतील ते काही अगदी घरगुती सगळे पदार्थ. पण म्हणजे दुपारच्या वेळेला जर खाल्ली तर संध्याकाळी ती 8, 8:30, 9ला तुम्ही जेवा एकदम आनंदात. रांग लागलेली असते आणि प्रसिद्ध आहे. एकदा त्याने ती भेळ खाऊ घातली, इतकी आवडली. त्याला म्हटलं अरे खूपच छान बनवली, कशी बनवता? तो म्हणे अजून एक प्लेट खा तुम्ही. पण ते कशी बनवता विचारू नका. अरे म्हटलं वेड्या, मी हे सोडून कुठं ते भेळचं दुकान टाकणार का? तुला काही कळतं का? ते परवडणार आहे का? पण नाही सांगावं वाटत माणसाला, मोठे पण दुसऱ्याला द्यावं वाटत नाही.
धर्मराजाकडे तो स्वतः गेला. सांगतील का न सांगतील पण आपण जाऊ. आणि धर्मराजाला विचारलं मला वज्रदेवी बनायचंय. आता त्याला वज्रदेवी बनण्याचा सल्ला सांगणं म्हणजे स्वतःच मरण सांगणं आहे ना. अर्जुन, नकुल, भीम, सहदेव चारही भाऊ हात दाखवत होते. सांग नाही तर सांगू नका. धर्मराजा म्हटले गळ्यो, तो माझ्याजवळ नीतिमत्तेनं प्रामाणिकतेनं विचारायला आलेला आहे. आणि जे विचारायला आला ते जर मला माहिती असेल तर मी त्याला सांगितलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणताय तरी मी त्याला सांगणार, कारण यालाच तर धर्म म्हणतात. हाच धर्माचा आश्रय आहे. मी सांगणार. आता धर्म बोलायला सोपा आहे, धर्म जगायला कठीण आहे. बोलायला काय लागतं? धर्माचरण कशाला म्हणतात ते धर्मराजाला विचारू. राजपदाचा धर्म, राजधर्मान, दान धर्मान, श्री धर्मान, मोक्ष धर्मान विभागशः. प्रत्येकाचे धर्म सांगितले श्रीमद भागवत महापुराणानं. राजाचा धर्म आहे श्री धर्मान, भगवत धर्मान भक्ताचा धर्म आहे मोक्ष धर्मान विभागशः. प्रत्येकाचा एक धर्म आहे, तो आपापला त्याने सांभाळावा. ज्या राज्यात एक 4 लाख प्रतिनिधींचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडतो, धाड 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 धाड, त्यांना काय धर्म कळणार आहे? पोलीस स्टेशन मध्ये सांगा काय धर्म आहे? 4 लाख लोकांचा प्रतिनिधी आणि तालुक्यात धर्म टिकवायचा असतो. तोच पोलीस पाहिली तर चड्डी ओली होते माणसाची. असा काळ होता, चुकी नसली तरी नुसते पोलीस आले वा. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याला धर्म करणार? फेसबुक लाईव्ह करायचे एखाद्याने, आणि फेसबुक लाईव्ह करता 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 एका मराठी मुलाच्या, अभिषेक घोसाळकर नावाचा, त्या मुलाने 2 उत्सव आयोजित केलेले मुंबईमध्ये, चांगले जागतिक दर्जाचे वार्षिक. मी भेटलोय त्यांना. गोळ्या झाडल्या मार. स्वतः मेला. अरे तुला मारायचं तर मग, पण त्याची मुलं बाळ लहान आहे. म्हणजे याचा अर्थ मोठ्यात मोठ्या माणसाला कोणी हार घालायच्या निमित्ताने येईल, धाड 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 बंदूक काढेल, गोळ्या फुकून देईल. जीवन संपवण्याचा जर एखाद्याने ठेका घेतलेला आहे, तुमचा पैसे घेतलेले, तुम्हाला मारायचं ठरवलं तर तो मारेल. त्याला धर्म कधी आडवा येत नाही. क्रूर झाली माणसं. तिथं धर्माचरण कळत नाही. पण धर्माच्या राज्यातला धर्म, मला वज्रदेवी बनायचंय, मी सांगतो ना. बघा इंद्रियाची काय ताकद असते निग्रह केल्यावर, शक्तीचा संग्रह केल्यावर. मला वज्रदेवी बनायचंय, मी काय करू सांगा? अरे इकडे तिकडे पळापळी करू नको. तुझ्या घरातच ही शक्ती आहे धर्मराजामध्ये. तू तुझ्या आईकडे जा. तुझ्या आईनं तुला एकदा नखशिकांत बघावं. तिला दृष्टी आहे, फक्त नवरा आंधळा आहे. मला मालक जग पाहू शकत नाही, म्हणून मी सुद्धा जग पाहणार नाही, म्हणून तिनं डोळ्यावर पट्टी बांधून ठेवलेली. तू तिच्याकडे जा, तिला पट्टी काढ लाव डोळ्यावरची, आणि तिला म्हणा माझं शरीर निहाळ. तुझ्या आईनं तुझ्याकडे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत बघितलं की तू वज्रदेवी बनशील. फक्त एक लक्षात ठेव, आईकडे जाताना सुदभर कपडा सुद्धा अंगावर ठेवू नको, विवस्त्र होऊन जा. त्याने ऐकलं. घरी गेला, सगळे कपडे काढले आणि विवस्त्र होऊन माऊलीकडे जायला निघाला. तेवढ्यात त्याला एक माळीदादा भेटले. ते बरोबर योग्य जागेवर भेटतात. ते म्हणत का रे बा, कुठं चालला? म्हणे मला वज्रदेवी बनायचंय, मी आईकडे चाललो. अरे म्हणे अशा अवस्थेत? अरे वयाच्या 5 वर्षाच्या वरती माणसाचं वय वाढलं, बालक अवस्थेपासूनच अंगावरचे कपडे फेडता येत नाही. तो असा कसा निघाला? वज्रदेवी? अरे हा वज्रदेवी, पण निदान हे पानं तर गुंडाळ. तो पानं घेऊनच आला होता सोबत, कारण त्याला माहिती होतं हे पानं गुंडाळायचे, त्याला काही करू. तू म्हणे हो एवढे पानं घे, पानं गुंडाळ. वेळ आहेस का? गुंडाळले, पण त्याचं काम झालेलं होतं. गेला नाही ना, इच्छा पूर्ण केली, डोळ्यावरची पट्टी काढली, नखशिकांत त्याला नाही हाडलं. जा दुर्योधना,
जगातली कोणती शक्ती तुला परास्त करू शकत नाही. तुझ्या आईचा आशीर्वाद आहे तुला. तू वज्रदेही झालेला आहे. फक्त तेवढ्या मांड्या सांभाळ. तिच्या डोळ्यात जीवनभर दुसरं काही पाहिलं नव्हतं. इतकी शक्ती गोळा झाली होती महाराज की दुर्योधनावर त्या शक्तीचा वर्षाव होत होता. प्रत्यक्ष नगराला शक्ती प्रतीतीला येत होती. तिचं दिव्य तेज प्रतीतीला येत होतं. एका इंद्रियाच्या निग्रहाचा परिणाम आहे. काय गरज होती रे पान मांड्यांना गुंडाळायची. तेव्हा दुर्योधनाच्या लक्षात आलं तो माळी कोण होता. तो म्हणे त्याचं ऐकून आपलं वाटोळं झालं. तोपर्यंत इकडे भीमान प्रतिज्ञा केली, मी दुर्योधनाच्या छातीवर गदा मारेल. अशी प्रतिज्ञा होती का? कुठं मारेल? मांडीवर गदा मारेल. पुढे सगळं तसंच घडलं. माझा सांगायचा मुद्दा इतका आहे, एका डोळ्यामधल्या शक्तीच्या साठवणीनं समोरच्याचं शरीर वज्रदेही बनू शकतं. इतकी ताकद गांधारीच्या डोळ्यामध्ये आली कुठून? केवळ आणि केवळ तिनं केलेल्या दृष्टीच्या संग्रहातून. शक्तीचा संग्रह केला तिने. जेव्हा जेव्हा शक्तीचा संग्रह होतो तेव्हा ती कठीण काळामध्ये आपल्याला सहकार्य करत असते. आता आपल्या मुलाबाळांना शिकवा, हे आपल्या डोळ्याचा निग्रह करा. डोळ्याला ते दाखवा ज्याने डोळे सात्विक राहतील, आपली दृष्टी सात्विक राहील. कारण दृष्टीने प्रभू परमात्मा निहाळायचा आहे. मनुष्य 83% ज्ञान, 83% नॉलेज तो डोळ्यामधूनच घेत असतो. तशी कृपा परमेश्वराची, कृपा कटाक्ष निहाळिले, हा कृपेचा महिमान सांगितला. त्यानं आम्हाला निहाळावं आणि आमच्या नेत्र ज्ञानचक्षुमध्ये त्याची कृपा व्हावी. अहो ज्ञानोबरीने कृपाच सांगितली ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. म्हणजे का रूप पाहिलं नव्हतं का ज्ञानोबरीने? पण आज इंद्रियांचा निग्रह झाला आणि या डोळ्याने नाही, त्या ज्ञानचक्षुने परमात्मा पाहला. आम्ही आयुष्यभर कल्पचे कल्प जन्मचे जन्म केलेल्या इंद्रियांचा निग्रह आज कामाला आला आणि आज सुख झाले ओ साजनी. आज ते सुख मिळालं. याचा अर्थ सुखाकरता प्रयत्न केले होते पण सुख झाले ओ साजनी, ते आज झालं. इंद्रियाचा निग्रह झाला की मनुष्याला सुखाची प्राप्ती होते. त्या इंद्रियाचा निग्रह काहीही केलं ना, तो कोबारे म्हटले आमच्याकडून होत नाही, आपल्यालाही होत नाही. आपल्याला होत नसून आपण कधी म्हणत नाही. महाराजांना होत असून ते म्हणायला चुकत नाही. आपल्याला ऐकतो आपले इंद्रिय. एकादशीचा दिवस येऊ द्या, एरवी 14 दिवस कुठे निघून जाता कळत नाही. एकादशीला पहाटेच भुकला, सकाळीच माणूस म्हणतो काय आहे का? बायको म्हणते तुम्हाला काही कळतं का? आज एकादशी. बरं बरं बरं. काय तुझा जीव जातो एकादशी. इथं श्रीराम प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी चालू झाली आणि मग लक्षात आलं देवाला राज्याभिषेक नाही, वनवासात जावं लागणार आहे. लखनजी पळत आले आणि उर्मिलेला आवाज दिला, उर्मिले. जोरात आवाज आल्यामुळे उर्मिला घाबरली. ती चित्र शेवटचा ब्रश फिरवत होती त्या चित्रावर. इतकी घाबरली की तिचा तो ब्रश ओढला गेला. ती म्हणे मालक काही गरज होती का इतका जोरात आवाज द्यायची? अहो माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. लखनजी म्हटले उर्मिले तुझ्या 14 तासाच्या चित्राला काय करत? अगं माझ्या भावाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं. राज्याभिषेक काय रंगवते, त्याला वनात जावं लागणार आहे. पळत गेली दुधाचा ग्लास आणला, कारण तिला धर्म कळत होता. आपला मालक घरातून उपवाशी जाऊ नये, निदान त्याला पाण्याचा ग्लास, दुधाचा ग्लास. 3-3 तास देवपूजा करणाऱ्या बाया नवरा उपवाशी बाहेर पाठवता. कशाला करता 3 तास देवपूजा? अर्धाच तास करा, पण हा देवजीव घाला ना, त्याच्या पोटात जाऊ द्या काहीतरी. नाही पूजा करताना आवाज दिला तरी ती बाय अडवली देते. तुम्हाला कळत नाही का मी पूजा करते? तू किती पूजा करते त्याला माहिती. त्याला जेव घाल, मग जाऊ दे त्याला. ती पळतच गेली दुधाचा ग्लास, घ्या मालक एवढं तरी घेऊन जा. तेवढ्यात भावानं आवाज दिला, लखन. मोठ्या भावाचा आवाज इतका जीवा भावाचा होता. भावाचा आवाज भावाचाच असतो महाराज. भावाचा आवाज म्हणजे बापानंतरचा सगळ्यात प्रेमळ आवाज आहे. सगळ्यात कर्तव्याची जाणीव करून देणारा आवाज आहे. ज्याचं आणि आपल्या भावाचं जमतं त्यानं कलियुगामध्ये स्वतःला धन्य मानून घ्या.
आपल्या भावंडांचं आपलं जमलं पाहिजे. दोघं भावंडांचं जमू देण्याची वृत्ती तुम्ही सुद्धा ठेवली पाहिजे. आता भावकीत प्रेम राहिलेलं नाही. मला आनंद आहे या घरात. मी घरात गेलो तिथं शिरसाट परिवाराच्या, अहो इतका मोठा परिवार, सगळी मंडळी आली सोबत. कळत नाही मोठ्या घरात इथं मुलं कोणती कोणाची, इतका एकोपा, इतकं प्रेम, इतका जिव्हाळा त्या घरामध्ये. कधी वाटत नाही असं माझ्या भावाचं पोरग आहे, त्याला म्हणजे त्याचा मी लाड कोड कौतुक करावं का, त्याला प्रेम करावं का. जगामध्ये पैसा खूप वाढला, पण भावा भावामध्ये मी लढाई पाहिली. अरे गरिबाची पोरं मी उपाशी पाहिली. या गरिबाच्या डोक्यावर मोडी पाहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. मंदिराची जागा वसान पाहिली. बाबा बाबामध्ये मी लढाई पाहिली. ही गरिबाची पोरं मी उपाशी पाहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. ज्या घरातल्या सासू सुनेचा संवाद गोळ आहे, ज्या घरातल्या भावंडांचा संवाद गोळ आहे, आणि ज्या घरातली मुलं कुठलंही जगातलं काम केल्यावर आपल्या एक शब्द बापाच्या कानावर घालतात, त्या घरातली वैचारिक पातळी कधी घसरत नाही. लक्षात ठेवा. आपल्या घरात विचार टिकावा असं जर वाटत असेल तर संध्याकाळचं जेवण आपल्या भावासोबतच जेवा. ताटाला ताट लावून इथं खाली टाकले की माझ्या झाला भावाची आठवण येते. माझा भाऊ कुठे, अरे बोलला नाही गळ्यात त्याच्याशी आतापर्यंत. 10 लाख रुपये घरात होते, त्याच्या पोरगीच्या लग्नाला 10,000 रुपयाची मदत करायची दानच झाली नाही तुझी. आणि आता खाली धरल्यावर मरणार आहे तू 5-10 मिनिटात, जेव्हा भावाची आठवण येते. मिळणार आहे का तुला हे भाऊ जोपासायला पुन्हा शरीर? हितभर धुऱ्या करता, बांधा करता, प्लॉट करता, जमिनी करता, बापाने कमवलेल्या बँक बॅलन्स करता, आईच्या दागिन्या करता भांडणारी पोरं हजारो आहे या राज्यात. कुठं प्रेम आहे तिथं? राहिलेलं नाही महाराष्ट्र. पण मोठ्या भावाचा आवाज आहे, जीव ओवाळून टाकावं इतकं प्रेम होतं त्या आवाजावर. लखन, आवाज येता बरोबर दुधाचा ग्लास खाली पडला. दूध पोटात गेलं नाही. पा किती निग्रह केला तिने. ती म्हणे, मालक 14 वर्षाकरता माझा नवरा, माझा मालक, माझे स्वामी या अयोध्येतून उपवाशी जात असतील तर शपथ आहे या उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे रघुकुलाची, शपथ आहे तिच्या पातिव्रतेच्या धर्माची. जोपर्यंत माझ्या मालकाचं वनवासातून येणारं पहिलं पाऊल 14 वर्षानंतरच अयोध्येत पडत नाही, तोपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही, त्याग करेल अन्नाचा. माझा 14 वर्षाचा फलाहाराचा उपवास असेल. 14 वर्ष उपवास केला महाराज. हो. तुलसीदासांनी एका ठिकाणी तिचं वर्णन करताना, तिचा भाव सांगताना असं म्हटलं, सुखाची व्याख्या. ती म्हणे, सुख या अयोध्येतून देवाबरोबर माझ्या मालकाबरोबर निघून गेलं तर इथं राहायला नाहीये. पण ज्यावेळेला लखनजी आले आणि तिनं पतीला पाहिलं, त्यावेळेला तिच्या पातिव्रतेच्या धर्माचा प्रकाश अख्ख्या अयोध्येवर पडत होता. इतकं तेजस्वी शरीर त्या उर्मिलेचं होतं. सगळ्यात पहिली पूजा अयोध्येकरांनी उर्मिलेची केली. तिच्या त्यागाला दंडवत केलं, तिच्या त्यागाला प्रणाम केला. हा केवळ आणि केवळ इंद्रियांच्या निग्रहाचा झालेला परिणाम आहे. लक्षात ठेवा. इंद्रियाचा निग्रह ज्याने केला, संयम ज्याने बाळगला, त्याने शक्तीचा संग्रह केला, त्याला परमेश्वराची कृपा संपादन करायला. आपण म्हणतो ना उपवास केल्यानं काय होतं, सगळंच होतं. व्रताला किंमत आहे वारकरी संप्रदाय. आपण म्हणतो शरीराला त्रास दिल्याने वारी केल्यानं काय होतं, सगळंच होतं. काय नो हे केले, फक्त तुम्ही निग्रह करून त्याची सेवा करा. तुकोबारे म्हटले, आम्ही खूप प्रयत्न करतो. तुमच्या पोरांना सांगा बरं काही. आज तुकोबारींच्या अभंगातून निघालेला एक स्वतंत्र विषय तुमच्या पोरांपर्यंत तुम्ही पोहोचवावा. वडिलांनी, आईनी, सगळ्यांनी. इथं जरी मुलं नसले तरी बापानं विचारलं पाहिजे पोराला, तू सकाळी व्यायाम कर. कोणता बाप पोराला म्हणतो व्यायाम कर? अभ्यास कर म्हणतो. पण अभ्यासापेक्षाही महत्वाचा सध्याच्या काळामध्ये व्यायाम आहे, योग आहे, प्राणायाम आहे. कोणता बाप सांगतो तू प्राणायाम कर? कोणती आई सांगते पोरीला तू तुझ्या शरीराची काळजी घे?
शरीर मिळवणं सोपं झालंय, शरीर सांभाळणं कठीण झालंय. तुम्हाला राग येऊ देऊ नका. तुमच्या आणि माझ्यापेक्षा रोडवर पोट भरणारी पालात झोपणाऱ्यांची शरीर चांगली. त्यांना ना थंडीचा त्रास होतो ना उन्हाचा त्रास होतो. भर थंडीमध्ये आईनं टाकलेलं एक साडी नावाचं एक पांघरून असतो. साडी काय पांघरायचं वस्त्र आहे का? थंडीपासून उबदार वस्त्र आहे का ते? पण लोहाराचं पोरग ज्या वेळेला आई जवळ झोपतो पोटाला चिकटून, त्यावेळेला त्याची माय त्याच्या अंगावर तिचा पदर घालते आणि त्या पदराखाली कडाक्याच्या थंडीत तिचं तुमची माझी पोरं कंबल ओढून झोपतात. त्या पोरांना सकाळपर्यंत अंगावर ऊन पडेल तेव्हा जाग येते, तोपर्यंत जाग सुद्धा येत नाही. का? याचा अर्थ आहे त्यांची तुमच्या माझ्यापेक्षा शरीर मजबूत आहे. ना शुगर ना बीपी. आता दुकानं मांडले आपल्या घरात गोळ्या औषधांची, सोबतच घेऊन फिरवलं. काहींना जसं महिन्याला किराणा भरावा लागतो तसं मेडिसिन भरावं लागतं. तर काय सांगा, त्याचं कारणच असं आहे आपण आपल्या इंद्रियांचा निग्रह करत नाही. आपल्याला असं वाटत नाही आपलं शरीर आपल्या. तुमच्या पोरांना म्हणूनही सांगा, असं काही गृहीत धरू नका की तुमचे पोरं फार विद्वान झाले, कोड्या शाळेत शिकायला पाठवले म्हणजे खूप काही शिकतील. अहो, शिकायला पाठवलेली पोरं सगळं शिकतात असं काही नाही. मी परवा बोलून गेलो आमच्या शेजारी एका माणसानं बाहेरगावला पोरग शिकायला पाठवलं. काही शिकत नाही बरं का. सध्याचा काळ मोठा कठीण आहे. पोरं काय करतील आणि काय बोलतील आणि काय सांगतील. माझं एक 7 वर्षाचा पोरग आहे, स्वरूप नावाचा. मी घडलेलं उदाहरण सांगतो. अगदी आमच्या मोठ्या भावाने माझ्या पोराला एक दिवस एक फटका मारला दुपारी. तो रडायला लागला. त्याने मला फोन केला, मला आप्पांनी मारला. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे, आपण बाबांना सांगू. आमचे दादा ज्या दिवशी त्याला दुपारी मारलं त्या दिवशी संध्याकाळी घराशेजारून पलीकडच्या रोडला आमचा गोठा आहे, तिथं गोठ्यात गेली दूध काढायला म्हशीचं. बादली गेली, पारडू सोडलं म्हशीचं. आणि ते पारडू घेत नव्हती म्हैस. ते लाऊकची म्हैस होती, ते बच्चे घेत नव्हती, ते लात मारायची. आमच्या दादांच्या लक्षात आलं दुपारी बहुतेक पारडू सुटलेलं होतं आणि हे म्हशीला पिलं, त्याच्यामुळे आता ती दूध काढू देणार नाही. दादांनी सांगितलं ती काय आता दूध देणार नाही. पारडू बांधून टाकलं. सकाळी त्यांनी म्हशीचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी आमच्या पोराचं पुन्हा काही चुकलं. आमच्या दादाने दुपारी त्याला पुन्हा एक फटका मारला. फटका मारता बरोबर माझा पोरगा आमच्या दादांना म्हणे, म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार. तेव्हा आमच्या दादाच्या लक्षात आलं पारडू सुटलं नव्हतं. येतो पोरांकडे 7 वर्षाचं आहे ते. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का. मला त्या दिवशी समजलं आपलं पोरगं खूप हुशार आहे. फक्त शाळेत नाही, घरी हुशार आहे. खूप स्किल आहे. आता शेवटी आपलं आहे ना ते, त्याच्यामुळे एकदम डेव्हलप स्किलचं पोरग आहे. वयाच्या 32 पर्यंत ज्याचा बाप 16,500 गावं फिरतो त्याच्या पोराचा सांभाळ त्याला नजरेनच करावं लागेल ना मला. एकदम लक्षपूर्वकच करावं लागेल. मी असं गृहीत धरू नये की माझा पोरगा खूप सज्जन निघेल, खूप वाऱ्या करेल, खूप पारमार्थ करेल, असं काही घडत नाही. तिथं हबची पोरं हबपला म्हातारपणात जीव घालतील की नाही याची पंचायत आहे. विचारा तुम्ही रोहिदास महाराजांना, विचारा किरण बुवांना. या मंडळींना आपल्या परंपरेतली विद्वान लोक आहे, महाराज दया येते त्यांची. असं वाटतं त्या म्हाताराला आपल्या घरी ठेवावं लागलं तरी चालेल, पण त्या नालायक पोरांच्या घरात ठेवू नये. इज्जतदार लोकांची पोरं दार वापरून धिंगाणा घालताय त्यांच्या समोर. पण असं काही नाही, करोडो रुपयाची प्रॉपर्टी दिली बापानं. म्हणून बाहेर गावाला पोरं शिकायला गेल्यावर खूप विद्वान होतात, खूप शिकतात, डोक्यातून काढून टाकाय. मी सांगत होतो आमच्या गावच्या शेजारचं एक पोरग शिकायला पाठवलं, इंग्रजी शाळेत घातलं 4 वर्ष. तो पोरगा 4 वर्ष इंग्रजी शिकला, पण जे पहिलीतला पोरगा सांगते तेच शिकला. 2च शब्द पाठ करून आला जे मूर्खातल्या मूर्खाला येतात. यस नो. तो गावात आला. बोर उन्हात तुम्हाला जास्त जड सांगत नाही, ऐका. इतक्या उन्हात आधी भौतिक आध्यात्मिक सांगून श्रोत्यांचा जीव घेऊ नये बघ. नाही तर श्रोत्यांना चक्कर येण्याची दाट शक्यता असते. तो घरी आला, अख्ख्या गावात चर्चा. रामभाऊचं पोरग इंग्रजी शिकून आलं, रामभाऊचं पोरग इंग्रजी शिकून आलं, रामभाऊचं पोरग इंग्रजी शिकून आलं. त्या बापालाही बरं वाटायचं आपल्या पोराला इतका मान. त्यांच्या गावात एक शेतीची मोजणी करण्याकरता साहेब आले नाशिकमध्ये. मग येता बरोबर साहेबांनी शेतामध्ये पाणी मागितलं. 1 ग्लास वॉटर प्लीज. ते म्हणत अरे साहेब इंग्रजी बोलून राहिले. ते म्हणत आपल्याला तर येत नाही. अरे म्हणे आपल्याला जाऊ दे, पण रामभाऊचा पोरगा आता आला ना इंग्रजी शिकून, त्याला ना इकडे. ते म्हणत भाऊ 200 रुपये घे.
फक्त साहेब काय म्हणतात तेवढं आम्हाला तू सांग. तो म्हणे आपल्याला तर काही येत नाही, पण जेवढा आहे तेवढ्याचा तो वापर करू. तो गेला तिथे. साहेब म्हटले गिव्ह मी 1 ग्लास वॉटर प्लीज. हा म्हटला यस. साहेबाला वाटलं गड्या आपल्या जातीचा माणूस भेटला रे बापा. पण तो जाग येऊन बी आले ना, आणि दुसऱ्याला पाणी सांगे ना. साहेब म्हटले 1 ग्लास वॉटर प्लीज. हा म्हटला यस. साहेब म्हणत हो म्हणून राहिला मूर्ख काय काय कोणाला पाणी सांगत नाही. संतापून साहेब म्हटले वॉटर प्लीज. तो म्हटला नो नो म्हणता बरोबर शिपाई मागे सारली. मरण न किरण बोलते पोरग खाडकन कानाखाली आवाज काढला. काल सोजला त्याचा. सगळं सामान गाडीत टाकलं आणि साहेब निघून गेले. ते गोळा झालेली माणसं म्हटले का रे भाऊ काय आवाज होता गड्या तो. एकच मारली तर आम्हाला घाम फुटला. तुला मारलं का साहेबांनी. तो म्हणे तुम्ही सगळी मूर्ख आहे. ते म्हणत आम्ही मूर्ख तर मूर्ख, पण तुला मारलं कोण बा ते तर सांग. तो म्हणे साहेबांनी मला या कारणामुळे मारलं. ते मला म्हटले वेड्या तू एकटाच इंग्रजी शिकला, या वेड्यांना कधी शिकवू. आता खरं असं होतं का ते. पण मुलं ते त्यांचा नाद करू शकत नाही तुम्ही, त्यांना हात धरू शकत नाही तुम्ही. सोशल मीडियाच्या काळात वैज्ञानिक युगात जीवन जगताय हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या मुलाला शिकवा, एकच प्रमाण शिकवा. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण या सगळ्या प्रमाणाचा, या पूर्ण चौचरणी प्रमाणाचा खुलासा म्हणजे हा अभंग आहे. महाराज म्हटले युक्त आहार मनुष्याने घ्यावा. आहार योग्य असावा. किती असावा. सकाळचं जेवण राजकुमारासारखं, दुपारचं जेवण राजासारखं, संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं असं म्हणतात. बरं आहारात काय काय असावं. आहारामध्ये मनुष्यानं काही चोष्य आहार घ्यावा, काही पेय आहार घ्यावा, काही लेय घ्यावा. म्हणजे सगळेच आहारच आपल्या प्रकार असावे. चोष्य म्हणजे समजा एक कारल्याची भाजी बनवली. तुम्हाला कोणती भाजी आवडते. तुम्हाला कारल्याची भाजी म्हणजे त्यांची भाजी इथं सांगण्याजोगीच आहे. मी एका माणसाला पुण्यात विचारलं, खाली बसलेले होते, तुम्हाला कोणती भाजी आवडते. तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. म्हटलं पापा रे. समजा कारल्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगाच्या भाज्या 2 भाज्या असल्या, त्या दोन्ही भाज्या एका वेळेस खाता येत नाही. एक भाजी खाल्ल्यावर जेवणामध्ये एक चोष्य नावाचा प्रकार असतो, त्याला आचार लोणचं म्हणतात. ती जिभेला लावून जीभ फ्रेश करायची, एक भाजी खाऊन ती लोणचं खायचं, मग पुन्हा दुसरी भाजी खायची. हा जेवणातला प्रकार आहे. बरं नुसता प्रकार नाही. भोजनमध्ये तू अमृतम. भोजनामध्ये थोडं थोडं मनुष्याने पाणी प्यावं. पण भोजन अंते विषमवारी. जेवण झाल्यावर पाणी पिऊ नये, लगेच पाणी पिऊ नये. काय आयुर्वेदाचे नियम तुकोबाऱ्यांनी शब्दात आणले महाराज. हे सगळं आम्ही करायला प्रयत्न करतो पण आम्हाला होत नाही. तुकोबाऱ्याबद्दल होतच नाही. आमची वाणी, आमची जीभ आम्हाला ऐकत नाही. मी एका माणसाला नियम सांगून पाहिला. त्याने 1 भाकर खाल्ली, काला मोडून मास सोडी, आणि 1 तांब्या पाणी पिला. म्हटलं भाऊ एवढं एका वेळेस पाणी पिणं चांगलं नाही. पाणी जेवण झाल्यावर पिऊ नये, मध्ये मध्ये पिलं पाहिजे. तू म्हणे तुम्ही काळजी करू नका महाराज. त्यानं अजून 1 भाकर घेतली, काला मोडला, पुन्हा 1 भाकर खाल्ली. मला म्हणतो महाराज आणलं की नाही पाणी मध्ये. पाणी मध्ये आणायला काय लागलं. 1 खाली भाकरी, 1 तांब्या पाणी आणि वरून 1 भाकरी. म्हटलं आजपासून आयुर्वेद सांगणं बंद. सांगायचं नाही कोणाला. भोजन मध्ये तू अमृतम भोजनंते विषमवारी. बरं झोप घ्यावी, पण किती. एकदा दुपारी जेवलं की विचार सायराच्या पाठीपर्यंत आळंदीत. नाही 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 नाही, सुनिद्रो थोडीच झोप. विद्यार्थी दशेमध्ये जशी झोप लागते तशी झोप माणसाला कायम असावी. 7 तास खूप मोठी झोप झाली. 7 तास. 7 तासाची वरती खूपच झोपावं वाटतं. दिवसाही झोपावं वाटतं. दिवसाला पैसे देऊन झोप लागत नाही माणसाला. पैसे देऊन काय माणसानं पडल्या नुसती पाठ टेकली तरी झोप लागते. या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करतो, पण आमचं शरीर आळशी झालं देवा. आमच्याकडून ते होत नाही. पारमार्थिक साधने करता शरीर अत्यंत महत्वाचं आहे, बलवान आहे, क्रियाशील आहे. या क्रियाशील शरीराने आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आमची आहे.
पण आमच्याकडून होत नाही त्याचा खुलासाच तुकोबारे करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. वैकुंठवासी कौसाजींसारखं इहलोकाची यात्रा परलोकामध्ये सुखी करायची असेल तर प्रत्येकाला माझे हात जोडून प्रार्थना, या देहाला दंड करायची सवय लावा. निदान एवढी तरी सवय लावा की आपण पवित्र शाकाहारी जीवन जगू. तो या देहाला दंडच आहे. त्याला दंड द्या. तुझे चोचले नाही पुरवणार आम्ही गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालू. कोल्यानं उसात गेल्यावर काय खाव? त्या उसाले कारलं लटकेल होतं. ते कारलं खाल्लं खोल्याने नाही बरं का, खोल्याने मला आणलं खोले एकदम लोक खोल्याने त्या उसाला लटकलेलं कारलं कोल्याने खाल्लं. तोंड झालं कळू, जो तोंड खुपसायला लागलो कोल माती बेभान पडत सुटलं कोल. सगळे कोल्याला विचारता का काय झालं? तो म्हणे जाऊ दे आता काही सांगण्यात मजा नाही. अरे पण झालं काय? कोल म्हणे माणसानं काही खाऊ पण टांगेल खाऊ नये, लटकलेलं खाऊ नये. ते लटकलेलंच असतं. म्हणून सांगतो काही खाव पण लटकलेलं खाऊ नका. जीवन को मत मार सुरी से, पालनहार कड़ा सिर पे, मांस खाय कर अमरन होगा, क्यों करता पाप गनेरे. जीवन को मत मार सुरी से, पालनहार कड़ा सिर पे. अरे त्याला जगव वाटत तू त्याचा आहार करू नको बाबा. ज्या प्रदेशामध्ये जो तो आहार देऊन वाटून दिलेला तुझ्या प्रदेशात जन्माला आला तिथला तो आहार नाही.
तू शाकाहारी राहा, तुझ्या देहाला दंड दे. नाही नाही, मी त्याच्या विरोधात जीवन जगेन. एवढा तर दंड करू शकतो आपण. नवजे भूकता न सावली. एकादशी आली की त्याला सगळ्याचा आम्ही फलाहारच घेणार. एका सफरचंदावर माणूस दिवसभर जिवंत राहू शकतो, काही अडचण नाही. कोणी मेलं तर आपल्यावर गुन्हा दाखल करा. एका सफरचंदावर बरं का माणसं एकादशी. एका ठिकाणी तसं वर्णन आहे, आयुष्य व्रत 3 दिन. एक दिवसाचं व्रत तुम्हाला 3 दिवसाचा फळ देतं. दशमीला उपवास एक टाइम, एकादशीला निराहार फलाहार, आणि द्वादशीला एक मुक्त. ऐसे व्रत 3 दिन. दशमी व्रताचा आरंभ कथा कीर्तन समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पावेन. एकादशी जागरण एवढं जर आपण केलं, आपण तो हरिदिनीच्या दिवशी जर प्रभूची उपासना केली तर व्रते एकादशी कोरोनी परलोक ठाकावा. तिथं कौसाबाई गेल्या ना, तिथं तुम्ही मी सगळे जाऊ शकतो. इतकं एकादशीचं फळ आहे बघा. प्रमाणच तसं आहे, व्रते एकादशी कोरोनी परलोक ठाकावा. ज्ञानोबा बोलतात ओम नमो भगवते वासुदेवाय. आता तुम्ही म्हटलंय, तुम्ही समजा एखाद्या घरामध्ये बाईला उपवास असतो एकादशीचा आणि मालकानं उपवास केला नाही, पुढं काय व्हायचं त्या प्रमाणांचं? तुम्हाला पटणार नाही माझं बोलणं, पण मी पटवून देतो. असं म्हटलंय एकादशीने, एकादशी हा व्रत ज्या उपवास ज्याने केला नाही, शुकर होऊन येईन जन्म, त्याला पुढच्या जन्मात डुक्कर व्हावं लागेल. आता हे प्रमाण मानायला भीती वाटते, लोक मारतील. ते म्हणतील आम्हाला एकादशीने तुम्ही आम्हाला डुक्कर म्हणता. तुम्हाला जर या प्रमाणाचा राग आला तर तुम्ही महाराजांवर गुन्हा दाखल करा. माझा काही संबंध नाही त्या प्रमाणाशी. पण संतावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यांच्या विश्वासाने जग चाललेलं आहे, कारण त्याच्यात विज्ञान आहे. 15 दिवसातून तुम्ही एक दिवस जर अन्न खाल्लं नाही, आणि फलाहार म्हणा, काही थंड पेय म्हणा, फळांचं ज्यूस म्हणा, एवढं जरी घेतलं, आता काळ पोषक आहे आपल्याला सगळ्यांना, पूर्वी हेही मिळत नव्हतं, तेवढं जरी घेतलं तरी तुमचं शरीर निरोगी राहील. देवाची कृपा म्हणून सोडा, शरीर चांगलं राहावं म्हणून तरी 15 दिवस एकदा उपवासी राहा. जशी पाण्याची टाकी स्वच्छ राहावी म्हणून एक कोरडा दिवस पाळावा लागतो, तसं शरीर स्वच्छ राहावं याकरता एक दिवस बिना अन्नाचा पाळावा लागतो 15 दिवसातून. जर नाही केलं, शरीर त्रास देईल तर देईल, पण या प्रमाणाचा अर्थ बघू, शुकर होऊन येईन जन्म. समजा मालकानं एकादशी केलं नाही, डोकर व्हावं लागेल. पण तुम्ही तो वट पौर्णिमेला तुम्ही एकादशीचं व्रत करता, पण तरी तुम्ही वट पौर्णिमेला त्या वडाला दोरा गुंडाळलाय, त्याला म्हटलंय वडापाव 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 वडापाव, मला 7 जन्म हाच पती मिळू दे. आता जर मालकाला डोकर व्हावं लागत असेल, तुम्ही तर मागून घेतलंय. तुम्ही घरी जा इथून गेल्यावर, आणि एवढं तुकोबारींचं प्रमाण तुमच्या नवऱ्याला पाय धरा, तुम्ही म्हणा मालक तुम्ही म्हणाल ते फराळाचं देईल तुम्हाला, पण तुम्ही एकादशीचं व्रत करा. दिवसभर चर आमच्याकडे मन आहे, पण एकादशी कर. तुला काय खायचं का बाबा फराळाचं, पण तेवढाही दंड आपल्याकडून जर होत नसेल. अहो 4-5 वर्षाचं पोरग आहे, पण उपवास बघा, ते हाला दंड बघा. चतुर्दवपी वैमासम द्वादशे द्वादशे हनी, तृतीयंच्या यनमासम नवमे नवमे हनी, द्वितीयंच्या तथा मासम षष्ठे षष्ठेर बको दिने. हे भागवतामध्ये आलेलं ध्रुव बाळाचं वर्णन आहे. ज्या ध्रुव बाळानं 12 दिवसाचा उपवास केला, 5 वर्षाचं पोरग, ध्येय जर स्वच्छ असेल आणि परमात्म्याच्या कृपेची भूक असेल तर उपवास आपल्याला जळ जाणारच नाही. आमचं ध्येय स्वच्छ व्हावं आणि आम्हाला खरा निग्रह जीवनात घडावा, याकरता देवा तू आमच्यावर कृपा कर. त्या कृपेची गरज आहे, त्या कृपेकरता आम्ही स्वस्थ बसलेलो नाही. अरे ती कृपा व्हावी याकरता आम्ही काय करतोय? नित्य नित्य
हार्ट अटॅकनं माणसं मरून राहिले बरं का. एकदम आनंद साजरा करायचा. तुमच्या पोरांना नाचवायचं, इकडं लोकांतात नाचतायचं, दरवाजा बंद करून नाचायचं. पण नाचायचं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. एवढं म्हणायचं. ही सगळी आळवणीच आहे. ही कशा करता करायची? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भाव सागरी उतार, तुका म्हणे भाव सागरी उतार.
भवसागरी उतार तरावया धार इच्छित से तरी नित्य नित्य करी आळवण माझा अभिमान असू द्यावा झालेली सेवा श्रीमंत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो वाणीला विराम देतो शब्दात बोलण्यात काही ते कधी चूक असेल क्षमा करा बरं वाटलं त्याचा स्वीकार करा पाचही भावंडांना दोन्ही भगिनींना वैकुंठवासी कौसाबाईंच्या या पुण्यस्मरणाच्या केलेल्या तयारीबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद त्या परिवाराच्या पाठीशी राहोत मातृछत्र हरवलंय तुम्ही सगळ्यांनी त्यांना मातृवत पितृवत या प्रेमाची उणीव न भासू देता आपण सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेमाचं पांघरून घालावं सगळ्यांनी नातेवाईकांनी संबंधित सगळ्या आप्तजनांनी त्यांच्यावर माया करावी ही प्रार्थना आपल्या सगळ्यांकडे करतो त्यांच्या भावंडांचे साळू खऱ्या अर्थाने पिलाजी जाधव त्यांनी मला संपर्क साधून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली ही मनापासून त्यांना सुद्धा अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांप्रती आदरणीय रोहिदासजी महाराज मते आदरणीय किरणजी महाराज आदरणीय माऊली भास्कर बाबा आदी करून सगळीच गुणवान गायनाचार्य वादक आदी करून सगळी बालगोपाल संस्थेचे विद्यार्थी आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा या परिवारावर प्रेम करणारा हा गोळा झालेला समाज या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो गौरवदादांची माफी मागतो जरा मला आजचं कीर्तन 6 ते 8 आहे त्यामुळे आम्ही आपल्याला घरी येऊ शकत नाही तेवढा आग्रह तुमचा कालपासून आहे तेवढा आम्हाला आजच्या दिवस क्षमा करावी या सगळ्याच मंडळींप्रती कृतज्ञता यूट्यूबला कीर्तन न टाकता फक्त परिवाराजवळ ठेवावं अशी विनंती करतो आणि सेवेला विराम देतो विडोबार कौसाबाई विठोबा पाटील शिरसाट यांना आपल्यातून जाऊन बरोबर 1 वर्ष झालं आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजतंय असं आपल्या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्रात नवे तर दुबईतही ज्यांच्या पिंगळ्याची धूम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूम आहे असे
हरिभक्त पारायण विशालजी महाराज खोले यांनी अतिशय सुंदर कीर्तन रूपी सेवा केली. म्हणजे तुम्हा आम्हाला मिळालेला जो हा नरदेह आहे, या मनुष्य देहात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, त्या प्रभूचं चिंतन किती अंतःकरणापासून केलं पाहिजे, अशी सुंदर कीर्तन रूपी सेवा केली. त्याबद्दल संपूर्ण शिरसाट परिवाराच्या वतीनं, संपूर्ण अंबड ग्रामस्थांच्या वतीनं व हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने महाराजांचे जाहीर आभार मानतो, ऋणनिर्देश करतो. सर्वांनी महाराजांसाठी टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करायचं आहे. आणि तसेच या कार्यक्रमाला आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे, हरिभक्त पारायण स्वर गंधर्व रोहिदासजी महाराज मते, स्वर गंधर्व भास्करजी महाराज कानव, गोरखजी महाराज गीते, पांडुरंगजी महाराज गुणगे आणि ज्यांनी आपला संपूर्ण काळ गायनात घालवला, हरिभक्त पारायण विलासजी महाराज चव्हाण, किरणजी महाराज गोसावी ज्यांनी मृदुंगाची सुंदर साथ दिली, गोरखजी महाराज धात्रक, आपल्या गावचं वैभव जगदीशजी महाराज दातीर, कृष्णाजी महाराज विटेकर आणि आलेली सर्व बालगोपाल मंडळी आणि सर्व आलेले नातेवाईक आप्तेष्ट, या सर्वांचे या शिरसाट परिवाराच्या वतीनं आभार, ऋणनिर्देश. या माऊलीविषयी बोलायचं जर झालंच तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. वैकुंठवासी कौसाबाई विठोबा पाटील शिरसाट या माऊलीने आपल्या आयुष्यामध्ये या एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये वावरत असताना काबाड कष्ट करून त्या परमात्म्याचं चिंतन कसं करावं, त्या परमात्म्याची सेवा कशी होईल याची आपल्या संपूर्ण जीवनामध्ये काळजी घेतली. व मंदिरामध्ये जो जो कार्यक्रम असायचा, म्हणजे कथा कीर्तनांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची आणि हेच सर्व संस्कार त्यांनी आपल्या मुलांना, आपल्या नातवांना दिले. म्हणजे त्या माऊलीबद्दल जर बोलायचं जर झालं तर असं म्हणावं लागेल की उत्तम मुलगी, उत्तम पत्नी, उत्तम आई व उत्तम आजी अशा सर्व भूमिका या माऊलीने आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर पार पाडल्या. कारण आंबडगावचा सुवर्ण महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि त्या सुवर्ण महोत्सवाकरता ही जागा या माऊलीने, या शिरसाट परिवाराने चालू पीक काढून घेतलं व आपला गावचा उत्सव जोरदार व्हावा, एक सोहळा मोठा आपल्या गावामध्ये व्हावा, यासाठी ही जागा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार. आणि खऱ्या अर्थाने हे सर्व जीवन जगत असताना त्यांनी अतिशय आनंदमय जीवन जगलं व समाधानी जीवन जगलं. त्या जरी आज या ठिकाणी असतील परंतु त्यांचे शुभ आशीर्वाद या परिवाराला नित्यच राहतील. अशा या माऊलीला त्या पांडुरंगाच्या चरणी जागा मिळो हीच आपण आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी, आप्तेष्टांनी त्या परमेश्वराच्या चरणी मागायचं आहे. आणि मी माझ्या दातीर परिवाराकडनं, संपूर्ण अंबड ग्रामस्थांकडनं या माऊलीला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर कुणी पाहुणे मंडळींना जर बोलायचं असेल तर त्यांनी इकडे यायचं आहे. आणि लगेचच कार्यक्रम झाल्यानंतर बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी या ठिकाणी भोजन केल्याशिवाय जायचं नाही. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणीजात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे आरव पियुषांची चंद्र मेजे अलांछन मार्दंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिगवादी अधिपुरुकी अखंडित आदि ग्रंथ पजिये विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा विजय एक मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला ओम शांती शांती शांती. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी बाजूला लगेच भोजना